कोकणातलं घर आणि आंबा काजूची बाग दिसायला जितकी सुंदर आहे तितकी तिची काळजी घ्यायला मेहनती लागते. एवढा पॅसेज आता क्लीन केलाय मी. एक अर्धा तास लागला मला. एवढा मोठा परिसर आहे. बघू कसं होतंय. जेवढं अंगण बाग इथेच नळ आहे आणि नळाला आलंय पाणी. आता तर ऊन एकदम अनबेअरेबल झालेलं आहे. म्हणजे सावली तर बिलकुलच नाही आहे आणि आता तहान पण खूप लागते आणि स्वेटिंग पण खूप होतं. तर हीट एकदम जाणवते. माझी स्किन पण जळते. तर वाऱ्याची झुळूक बघा. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. तर आज आहे गावातला दुसरा दिवस. सकाळचे वाजलेले आहेत 7:15 आणि आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. आणि सकाळी आलेलं आहे आता गावाला पाणी. तर जे मी पूर्ण पाणी यूज केलेलं घर साफ करण्यासाठी, त्यामुळे ड्रम पूर्ण रिकामे झालेत. तर चला आता फटाफट पाणी भरून घेऊ आणि दिवसभर थोडंसं क्लिनिंग, अंगणाचं क्लिनिंगचं काम करणार आहे आणि गावामध्ये थोडा फेरफटका असेल. गाव आपलं घर आहे आणि ही बॅक साईड आहे घराची. आपलं पूर्ण अंगण बाग इथेच नळ आहे आणि नळाला आलंय पाणी. पहिल्यांदा बघतोय मी आता घरात पाणी फुल. त्याला फटाफट आता पाईप लावून घेऊन घेऊ. सकाळचे वाजलेले आहेत आता 10:30 आणि आता ऊन वाढलेलं आहे. त्यामुळे आता कॅब घेतली. म्हणालो थोडं अजून करूया क्लिनिंग आणि एक मास्क पण घेतला आहे. कारण जेव्हा साफ करतो ना तर धूळ माती खूप उडते आणि गवताचे बारीक बारीक कण असतात ना ते पण उडत आहेत. म्हणून आता थोडासा मास्क पण घेतला आहे आणि म्हणजे म्हणतात ना उन्हापासनं पण थोडं प्रोटेक्शन. तर आता थोडं अजून क्लीन करूया. चला तुम्हाला आता दाखवतो. ऊन वाढायला लागलं आहे. पण घराच्या मागच्या बाजूला जिथे कौलांची सावली होती ते थोडंसं क्लीन केलं. हातात बघताय
हा काटा आहे. या काट्याने मी थोडं घराच्या जवळचं साफ केलं, ते दाखवतो आता मी तुम्हाला. बट म्हणतात ना की वाटतं तेवढं ते सोपं नाही आहे, खूप ताकद लागते. कारण जी गवत आहे ते खूप जुनं झालेलं, त्याची मुळं खूप घट्ट होती. बट थोडंफार केलं, ट्राय केलं आणि जवळपासचा एरिया तरी आता थोडासा क्लीन झाला आहे, तो दाखवतो मी तुम्हाला. हे आपलं घर, मागची बाजू. मगाशी इथे पाणी भरताना फुल गवत होतं तेव्हा. तिथे एक ढीग लावला आहे, इकडे एक ढीग लावला आहे, इथे लावला आहे, इथे एक लावला आहे. तर हे पूर्ण घराच्या जवळचं क्लीन करून घेतलं आहे तेव्हा. काल आलेलो तेव्हा काहीच दिसत नव्हतं, पूर्ण गवत होतं. हा एवढा पॅसेज आत्ता क्लीन केला आहे मी. एक अर्धा तास लागला मला. आणि आता ऊन पण वाढले आणि हे एवढा मोठा परिसर आहे. बघू कसं होतं आहे, जेवढं जमेल तेवढं करायचं आहे. आता ह्यांची विल्हेवाट पण लावायची, आग पण नाही लावू शकत. बघूया काय करता येईल. जवळजवळ आता 11 वाजायला आलेले आहेत, 10:50. तर आत्ता तर ऊन एकदम अनबेअरेबल झालेलं आहे. म्हणजे सावली तर बिलकुलच नाही आहे आणि आता तहान पण खूप लागते आणि स्वेटिंग पण खूप होतं आहे. तर आता मी सकाळी जवळजवळ हे 8:30ला चालू केलेलं, तर 8:30 पावणे 9ला वगैरे चालू केलं असेल. तर जवळजवळ 2 तास तर मी हे काम केलं असेल क्लीन करायचं. खूप टफ होतं, कारण जवळजवळ 8:30-9 वाजल्यापासूनच म्हणजे ऊन वाटायला लागलेलं प्रॉपर. तर उद्या मी ह्याच्यापेक्षा सकाळी लवकर चालू करेन. बट प्रॉब्लेम असा आहे की सकाळी पाणी पण येतं. तर बघू, उद्या सकाळी प्लॅन आहे की अर्ली मॉर्निंग म्हणजे 5 वाजता उठून करायचं, 7 वाजेपर्यंत. मग पाणी आलं तर पाणी भरायचं आणि मग परत 9 ते 10-11 असं करायचं आणि संध्याकाळी पण करायचा प्लॅन आहे. पण आता मी इथे थांबतो आहे, जरा ब्रेक घेतो आहे, कारण जवळजवळ पावणे 11 वाजलेले आहेत आणि आता ऊन एकदम टॉप म्हणजे टॉप नॉचवर आहे. जवळजवळ असं हीट एकदम जाणवते, माझी स्किन पण जळते. तर आता पॅकअप करतो आहे. आता थोडासा ब्रेकफास्ट किंवा लंचच करेन, कारण ब्रेकफास्ट पण केला नव्हता, पाणी भरायचं होतं म्हणून. तर चला आता मी दाखवतो तुम्हाला मी आत्तापर्यंत किती क्लीन केलं. आणि रिअली इट्स डिफिकल्ट टास्क, बट होप पॉझिटिव्ह. मी ॲटलिस्ट ह्या आमच्या अंगणातलं एक 30-40% तरी अंगण क्लीन करेन. तर स्वतःला चॅलेंज केलेलं आहे. तर बघा आता मी तुम्हाला दाखवतो किती क्लीन केलेलं आहे ते. चला, तर आज सकाळी आहे कंडिशन आता. म्हणजे तुम्ही काल किंवा सकाळ मॉर्निंगपर्यंत, अर्ली मॉर्निंगपर्यंत इथे चालायला पण टेन्शन येत होतं, कारण जमीन दिसतच नव्हती, पूर्ण गवतच होतं इथे. काही असू शकतं, विंचू असू शकतो, साप असू शकतात. अशा उन्हातनं ते सावली शोधायला येतात, विंचू म्हणा, साप म्हणा. तर आत्ता जरा टेन्शन कमी झालं आहे, जवळपासचं तरी. बराच कचरा वगैरे पण पडला आहे, हे पण सगळं क्लीन करायचं. तर एवढं काही क्लीन केलेलं आहे, ढिगावर ढीग लावलेले आहेत. आता ह्यांना उचलून एका कॉर्नरला पण ठेवणं गरजेचं आहे, असंच ठेवू नाही शकत. आणि यांना आग पण नाही लावू शकत, कारण वणवा पेटेल, कंट्रोल करणं मुश्किल होईल. तर बघू, बट आत्ता तरी ब्रेक घेऊ, तोपर्यंत अंगणाचा व्ह्यू घ्या. सावलीतनंच दाखवतो. आंब्याची जवळजवळ 16 ते 17 कलम आहेत. आणि त्या साईडला काजूचे, ह्या काजूच्या मागे पण, आणि त्या साईडला अंगणाला जवळजवळ 8 ते 10 काजू होते. चिक्कू पण आहे, पेरू पण आहे, बट ते सगळं आता जंगलात हरवलेत. हे काजूचं झाड मोठं आहे ते दिसतंय. सकाळी थोडंसं झाडांना पाणी पण घातलं जवळजवळ. चला आता ब्रेकफास्ट करू. चला आता मी घर लॉक करतोय, थोडा वेळ तोंडावर पाणी वगैरे मारतो आणि आता बॅक टू साई. ब्रेकफास्ट, चहा वगैरे घ्यायला, भाकरी असेल तर भाकरी खायला. किंवा माझा एक विचार आहे, लास्ट टाईम भाऊ आणि मी बाईकवरनं आलेलो गावाला, तेव्हा साईच्या पुढे चांदोरे गाव आहे, तिथे एक हॉटेल आहे, तिथे चहा मस्त मिळतो, ऑमलेट वगैरे पण मिळतं, ऑमलेट पाव वगैरे असं.
तर ते माझे खायची इच्छा आहे. तर बघूया आता कसं. इकडनं निघतो, पाण्याची बॉटल घेतो, पाणी संपलेलं आहे जवळजवळ. तर चला आता बॅक टू साई फॉर ब्रेकफास्ट और फॉर लंच. चलो सी यू. सकाळचे वाजलेत आता 11:30 आणि मी आलो आहे आता माझ्या गावावरनं. एक साईच्या पुढे चांदोरे म्हणून गाव आहे, तिकडे हॉटेल साई म्हणून आहे, जिकडे मी लास्ट टाईम पण भावाबरोबर लंच करायला आणि रात्रीचं डिनर करायला आलेलो. तर आत्ता मी इथे ब्रेकफास्ट करायला आलो. तर एक प्लेट ऑमलेट पाव मागवलं आहे. तर आता ब्रेकफास्ट करून घेऊ आणि बघू, मग नंतर मामाकडे जाईल आणि मग लंच असेल. तर बघूया अजून पुढे दिवसभर काय करता येईल. संध्याकाळी परत बॅक टू गावाला जाऊन थोडीशी साफसफाई करायचा प्लॅन आहे. बघूया कसं काय. तर आता थोड्या वेळातच ऑमलेट पाव येईल, मस्त प्रोटीनवाला ब्रेकफास्ट करू, म्हणजे थोडी एनर्जी येईल आणि मग नंतर पुढच्या कामाचं बघू, सुरुवात करू काय ते. आपले ऑमलेट पावची ऑर्डर आलेली आहे. मस्त आता प्रोटीन घ्यायचं आहे. चलो स्टार्ट करू. सकाळपासून सकाळी 6:30ला उठल्यावर माझ्या गावाला गेलो साईवरून. तिथे जवळजवळ 1 तास पाणी भरलं, अर्धा तास झाडांना पाणी घातलं, त्याच्यानंतर 2-2.5 तास अंगण साफ केलं. म्हणजे जवळजवळ 7 वाजता मी कामाला सुरुवात केलेली. टिल 11:30 मी फक्त पाण्यावर होतो. आत्ता जाऊन काहीतरी खातो आहे. एकदम ऑसम. मस्त ब्रेकफास्ट झाला. आता मामाच्या गावाला म्हणजे साईला जात आहे. तर आता हॉटेलच्या बाहेर मस्त हे झाड आहे आंब्याचं, त्याच्या सावलीखाली बसलो आहे. मस्त एकदम थंडगार वाटतं. म्हणजे सावलीची म्हणजे झाडामुळे टेम्परेचरमध्ये एवढा डिफरन्स आहे. सावलीच्या बाहेर गेलो तर एकदम सडनली 7-8 डिग्री टेम्परेचर मे बी वाढून ते झाडाखाली पूर्ण थंडगार वाटतं. आता इथे बसायला पण आहे. तर मस्त इथे थोडा वेळ बसलो आहे. म्हणतात ना काही नाही करत आहे, जस्ट बसून राहिलो. आणि आता एक जाईन 10 मिनटात, 10 ते 15 मिनटात. वाऱ्याची झुळूक बघा, मस्त वाऱ्याची झुळूक येते. एकदम थंडगार, ACची गरज नाही, फक्त झाडाची सावली. ऑसम फील.